नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा, त्यातही MPSC आणि UPSC या परीक्षेबद्दल आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत करिअर काउन्सिलर कावेरी मांढरे. मॅम, तुमचं मनापासून स्वागत महाराष्ट्र वनच्या विचारा लाईव्ह कार्यक्रमात. स्पर्धा परीक्षा आणि त्यातही MPSC आणि UPSC या परीक्षेबद्दल आज तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. पण तुमची अगदी थोडक्यात ओळख मी करून देणार आहे. ते म्हणजे शांताराम कृष्णाजी पंत वालावरकर माध्यमिक विद्यालय ही शाळा आहे कुर्ला इथे आणि या शाळेत कावेरी मांढरे या स्वतः सहाय्यक शिक्षिका आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल गायडन्स म्हणजेच IVGS या संस्थेद्वारे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. तिथेच मॅडमनी डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स अँड रिसर्च हा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केला आणि आज त्या MPSC आणि UPSC या परीक्षांची तयारी नेमकी कशी करायची, त्याचे नेमके काय फायदे आहेत याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माझ्या मनात नेहमीसारखेच खूप प्रश्न आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. पटकन आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की UPSC आणि MPSC म्हटलं की थोडंसं कन्फ्युजन होतं की नक्की कुठली परीक्षा ही केंद्राची आहे आणि कुठली परीक्षा राज्याची. मला वाटतं की हे कन्फ्युजन पहिलं दूर करावं. ओके, याच्यामध्ये पहिल्यांदा UPSC जी एक्झाम आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू घेतली जाते आणि MPSC जी परीक्षा आहे ही राज्यसेवा महाराष्ट्र राज्यातर्फे ही घेतली जाते परीक्षा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांकडे जेव्हा आपण पाहतो भविष्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्यासाठी किती महत्त्वाची ही परीक्षा? या परीक्षेचे फायदे भरपूर आहेत. एक तर विद्यार्थ्यांना पूर्णपणे अभ्यास करण्याची सवय लागते. आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आलेल्याच आहेत. मुलं त्या दृष्टीने अभ्यास करतायत. म्हणजे 10वी आणि 12वीसाठी त्यांनी अभ्यास करावाच. त्यांच्या फील्डमध्ये ते लोक अभ्यास करतच आहेत. पण त्याच अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं आणि सतत एकाच विषयावर त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला तर ती मुलं पुढे ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे पुढे त्यांनी कोणतीही फील्ड घेतली, कोणतीही शाखा निवडली तर या विषयासाठी, या परीक्षेसाठी ते पात्र होऊ शकतात. म्हणजे कुठल्याही जर फील्डचा मुलगा असेल, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स, कुठल्याही फील्डमधून तुम्ही परीक्षा देऊ शकता? हो, कुठल्याही विषयातून परीक्षा ही देता येते. आणि आपण असं तुम्ही का म्हणता की 10वी 12वीच्या आता परीक्षा आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच या परीक्षेचा नेमका का अभ्यास करावा? कारण आता खरं तर या परीक्षेचं स्वरूपच असं आहे की अभ्यास करताना 1ली ते 10वी पर्यंत किंवा 1ली ते 12वी पर्यंत जे जे विषय आहेत शालेय लेवलला किंवा कॉलेजच्या लेवलला त्या विषयावर आधारितच या परीक्षा असतात. पुढे या परीक्षांचे जे प्रश्न विचारतात, प्रश्नांचं जे स्वरूप असतं तिथे मूळ बेसिक हा अभ्यास असतो. आणि आत्ता जी मुलं बोर्डासाठी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना या परीक्षांना अधिक सोपं जावं म्हणून मी त्यांना मार्गदर्शन करीन की तुम्ही आत्ताचा 10वी आणि 12वीचा अभ्यास सखोल केलात, जास्त वेळ केलात, लक्ष देऊन केलात तर तुम्ही या परीक्षा काहीही कठीण नाही आहेत. तुम्ही सहज त्या एक करिअर पर्याय म्हणून निवडू शकता. निश्चितपणे मला वाटतं की SSC आणि HSCच्या मुलांसाठी हा एक वेगळा करिअर मंत्र ठरायला हरकत नाहीये. एक पहिला फोन आला आपल्याला, तो घेऊया. बीडहून सोपान बोलतात आपल्याशी. बोला सोपान, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण हा कार्यक्रम सुरुवातीला मी अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम घेतल्याबद्दल धन्यवाद. मॅडम, माझा एक असा प्रश्न होता की MPSC मध्ये मॅडम ओरल मध्ये थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, बाकीचं फायनल इयर याच्यामध्ये शिकलेलं आहे. अच्छा, यांच्या ओरलमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. पण मग त्यांना नंबर ऑफ ॲटम्स भरपूर आहेत की म्हणजे समजा एक ॲटम त्यांचा चुकला तर असं होत नाही की MPSCची परीक्षा पुन्हा द्यायची नाही. अच्छा, पुन्हा ती अपेअर करू शकतात, स्वतः तयारी करू शकतात आणि जिथे जिथे हे विद्यार्थी कमी पडले त्याच्यावर मात करून ते पुन्हा अपेअर होऊ शकतात. ओके, आणि कदाचित पुढल्या अभ्यासामध्ये, पुढल्या परीक्षेमध्ये ते पास देखील होऊ शकतं. चांगलं यश त्यांना मिळू शकतं. कारण ज्या अर्थी ते ओरल पर्यंत पोहोचलेले आहेत याचा अर्थ इंटरव्ह्यू पर्यंत ते आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, फक्त अजून थोडा टचअपची गरज आहे. म्हणूनच 10वी आणि 12वीच्या मुलांना मी आत्तापासूनच सांगू इच्छिते की तुम्ही सुरुवातीपासूनच अभ्यासाला लागा. कारण हा शेवटच्या क्षणी करण्यासारखा अभ्यास नाहीये. बरोबर. आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. पुण्याहून रेणुका बोलतात आपल्याशी. बोला रेणुका, प्रश्न विचारा. हा, माझं BE झालंय. तर पुढे MPSC साठी काय तयारी करावी लागेल? मी सध्या जॉब करते. अच्छा, तुमचं BE झालं आणि आता कुठे जॉब करताय तुम्ही रेणुका?
रेणुका, जरा टीव्हीचा आवाज कमी कराल आणि तुमचा प्रश्न विचाराल पुन्हा एकदा. हरकत नाही. त्यांनी BE केलं आणि आता त्यांना MPSC करायचं आहे आणि परत जॉब पण करतात. हरकत नाही आहे, पण जॉब करून तुम्हाला अभ्यासाला तितका वेळ देता आला पाहिजे, कारण या गोष्टीमध्ये अभ्यासामध्ये सातत्य आणि सतत सराव ही खूप गरजेची बाब आहे. तेव्हा तुम्ही एक तर विचार करा की समजा BE करून त्यांना जॉब करायचं आहे, त्याला ते प्रायोरिटी देत आहेत की या एक्झामसाठी प्रायोरिटी देत आहेत, कारण या एक्झामचे फायदे खूप आहेत आणि या एक्झाममध्ये देण्यासाठी या स्पर्धा परीक्षा UPSC आणि MPSC ह्या शासकीय सेवेतल्या आहेत. तेव्हा तुमचा अभ्यास हा थरो झाला पाहिजे आणि जर तुमची प्रायोरिटी शासकीय सेवेत काम करण्यासाठी असेल तर तुम्ही नक्कीच UPSCची तयारी करा. काही हरकत नाही आहे. UPSCचे फॉर्म भरायचे आहेत. जुलै ऑगस्टमध्ये साधारणतः ते फॉर्म निघतात, एक्झाम घेतली जाते, पण त्याची तयारी करण्यासाठी मात्र तुम्हाला वेळ काढावा लागेल, नाहीतर त्यांना हे शक्य नाही. शासकीय नोकरीसाठी आपण आपली सेवा खरं तर प्रदान करत असतो आणि आपण जेव्हा बघतोय की या परीक्षांचे फायदे सुद्धा तितके आहेत. साधारण काय वयोमर्यादा असते या परीक्षा देण्यासाठी? या परीक्षा देण्यासाठी तशी वयोमर्यादा म्हणजे त्यांनी कॅटेगरीनुसार ठेवलेलं आहे की तुम्ही नंबर ऑफ ॲटम्स किती देता आणि साधारणतः एक 33 ते 37 ही आत्ताची नवीन बदललेली वयोमर्यादा आहे. म्हणजे त्या एज ग्रुपमध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते. बरोबर. म्हणजे तो टप्पा जर तुम्ही पार केला तर मात्र तुम्ही त्याला पात्र ठरू शकत नाही. आणखी एक फोन आलाय, तो घेऊया पटकन. उल्हासनगरहून अनिल बोलतात आपल्याशी. बोला अनिल, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं, मी पहिले 4थी नापास होतो, त्याच्यानंतर मी यशवंतराव चव्हाण मधून मी BA कम्प्लीट तर नाही म्हणणार, माझा फर्स्ट इयर मधला एक विषय राहिलाय माझा, बाकी मी सेकंड इयर आणि थर्ड इयर मी कम्प्लीट केलेलं आहे. तर मी असं डायरेक्ट MPSC मी करू शकतो का? अच्छा, पण त्यांचे अगोदरचे असे विषय राहिलेले आहेत, कारण या परीक्षांसाठी तुम्हाला पदवी कंपल्सरी आहे. पदवी ही पात्रता आहे की या परीक्षांना अपियर होण्यासाठी तुम्हाला पदवी परीक्षा द्यावीच लागेल. आता तुम्ही जसं म्हणता की पदवी परीक्षा, मग ती BA, BCom किंवा BSc ची एक डिग्री तुमच्याकडे असायलाच पाहिजे. MA किंवा MCom वगैरे जे करतात तेही हे देऊ शकतात? हो, तेही घेऊ शकतात. इव्हन IT सेक्शन मधले BSc IT जे करतात ते देखील ही एक्झाम देऊ शकतात. तेव्हा व्हरायटी खूप आहे, पण पहिली तुमच्या पदरात पदवी पडली पाहिजे. अच्छा. आणि ती पदवी पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि पदवी पडल्यानंतरच तुम्हाला या परीक्षांना पात्र होता येईल. अजून एक कन्फ्युजन असतं मुलांमध्ये, ते म्हणजे की ही मातृभाषेत परीक्षा देता येते का याला ही ऑप्शन आहेत इंग्रजी आणि हिंदीचे? ही परीक्षा सर्व भाषांमध्ये देता येते, पण सुरुवातीची जी परीक्षा, या परीक्षांचे एकूण 3 टप्पे आहेत. एक तर पहिलं पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि तिसरं म्हणजे मुलाखत. बरोबर. आता इथे पहिली जी पूर्व परीक्षा असते तिथे कुठल्याही रिजनल लँग्वेजमधून त्यांना ही परीक्षा देता येते. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मुख्य परीक्षेसाठी मात्र इंग्लिश आणि त्यांची रिजनल लँग्वेज ग्राह्य धरली जाते, पण शेवटी स्कोअर काउंट करताना मात्र ते मार्क्स धरले जात नाही. आणि पुन्हा मुलाखत ही कोणत्या भाषेत होते? कोणत्याही भाषेत देऊ शकतात, पण शक्यतो सर्व भाषांचं नॉलेज इथे. बरोबर. आणखी एक फोन आलाय आपल्याला, गुजरातहून आहे. विजय कुमार बोलतात आपल्याशी. बोला विजय कुमार, प्रश्न विचारा. हरकत नाही, फोन ड्रॉप झाला. आता जसं तुम्ही सांगत होतात की एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि एक मुलाखत, हे 3 टप्पे साधारणपणे आहेत. पण अनेक विद्यार्थी आपण असंही बघतो की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचतात आणि मुलाखतीचा टप्पा ते पार करू शकत नाही. काय अडचणी येतात साधारण त्यांना? मुलाखतीचा टप्पा पार करण्यासाठी त्यांना मुलाखत घेताना किंवा मुलाखतीला जेव्हा ते अपियर होतात तेव्हा एक तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे बघितलं जातं आणि पर्सनल म्हणजे स्वतःच्या इंडिव्हिज्युअल पर्सनल क्वेश्चन्सवरती त्यांना प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे करंट इव्हेंट्सबद्दल तुमचं मत काय आहे? बरोबर. आता करंट इव्हेंट्सबद्दल त्या विद्यार्थ्याला परखडपणे बोलता येत असेल, परखडपणे स्वतःची मतं मांडता येत असतील, त्याचे विचार सुस्पष्ट असतील तर विद्यार्थी तो सहजपणे सिलेक्ट होतो.
पण शक्यतो इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवरती प्रश्न विचारले जातात आणि सेकंड मध्ये करंट इव्हेंट्सवरती. अच्छा, चालू घडामोडींचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. हा नेमका मग आता अभ्यास कसा करायचा, कारण चालू घडामोडी पाहिल्या जात आहेत आणि परत जनरल नॉलेजही सोबतीने, या दोन गोष्टींची कशी सांगड घालायची? आता या दोन गोष्टींची जर तुम्हाला सांगड घालायची असेल तर विद्यार्थ्यांनी एकतर रोजचा न्यूजपेपर वाचावा, कारण आजकाल तेच जास्त कमी प्रमाण दिसतंय की विद्यार्थी सगळे रेडी टू इट झाल्यामुळे नॉलेज ज्या काही न्यूज आहेत ह्या डायरेक्ट लाईव्ह बघतात. पण त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचले आणि स्वतःच्या नोट्स स्वतः प्रिपेअर केल्या, स्वतःच्या शब्दात त्या न्यूज मांडल्या. कारण आत्तापर्यंत ॲज अ टीचर म्हणून शाळेमध्ये फक्त आम्ही पॅरेग्राफ देतो आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या मतामध्ये मांडायला सांगतो, पण पेपरमधले देखील इव्हेंट्स विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत व्यक्त केले आणि स्वतःच्या नोट्स प्रिपेअर्ड केल्या, तर तो विद्यार्थी त्या करंट इव्हेंट्सबद्दल नक्कीच पुढे जाईल. आणि मतं मांडताना त्याचे विचार जे आहेत जास्त अभ्यास झाल्यामुळे सुस्पष्ट होतील आणि एखाद्या विषयावर जास्त पद्धतीने कसा विचार करता येईल, वेगळ्या पद्धतीने मी कसा विचार करू, हे सर्व इंटरव्ह्यूबद्दल किंवा या एक्झाममध्ये शक्यतो करून पाहिलं जातं आणि म्हणून त्या पद्धतीने विद्यार्थी निश्चितपणे मला वाटतं की विषयातलं जर तुमचा अभ्यासातलं जर सातत्य असेल तर एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणं कठीण नाहीये, पण ते कौशल्य सुद्धा आत्मसात करणं तितकं जास्त गरजेचं आहे. ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारालय कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचे नेमके काय फायदे आहेत, त्यामुळे तुम्हाला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो, याबद्दलच आपण करिअर काउन्सिलर कावेरी मांढरे यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतोय. मगापासून आपण खरं तर फायद्यांबद्दल बोलतोय, पण याचे आणखीही फायदे आहेत या परीक्षांचे, ते मला ऐकायचं. नक्कीच या परीक्षांचे फायदे म्हणजे संसदेमध्ये जे काही घटना, नियम, न्यायावर आधारित जे काही मांडणी केली आहे किंवा संसदेमध्ये खूपदा लोकप्रतिनिधी असतात आणि ते समाजाच्या सर्व मागण्या या संसदेमध्ये मांडत असतात. अशा वेळी या सर्वात लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना दाद देणं आणि समाजातील सर्व घटकांचं, सर्व स्तरातील लोकांचं उन्नती होणं किंवा त्यांना फायद्याच्या सोयी उपलब्ध करून देणं, हे जास्त करून या यूपीएससी आणि एमपीएससी जे अपीयर झालेले विद्यार्थी आहेत त्यांना हे काम मिळतं. अच्छा, पण अजून एक असं निदर्शनास आले ते म्हणजे की शहरी भागातल्या मुलांचा एमपीएससी आणि यूपीएससीकडे जास्त ओढा नाहीये, पण ग्रामीण भागातली मुलं मात्र खूप कसोशीने, मेहनतीने एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करतात. तर ही तुलना का जाणवते, हे प्रमाण आपल्याला असं कमी अधिक का जाणवतं? एकतर समाजाकडे पूर्ण म्हणजे या परीक्षेचं अजून एक उद्देश म्हणजे समाजामध्ये बदल घडवून आणणं. शहरामध्ये ज्या काही सोयी उपलब्ध आहेत, बरोबर, ज्या ग्रामीण भागामध्ये या इतक्या पटकन सोयी उपलब्ध नसतात, म्हणून समाजामधला सकारात्मक बदल घडवून आणून त्यानुसार स्वतःला म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार समाजाला देणं, यासाठी ही लोक कार्यरत असतात. आणि म्हणून हा फरक जाणवतो की शहरी भागात आणि ग्रामीण भागात, कारण शहरी भागात भरपूर साऱ्या सोयी उपलब्ध आहेत, बरोबर, जे की ते प्रत्येक जण वापरतो, किंबहुना वापरायला कंटाळा करतं इतक्या सोयी उपलब्ध आहेत, पण जे की ग्रामीण भागामध्ये या प्रत्येक गोष्टींसाठी त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं, बरोबर. आणि म्हणून अशा मुलांनी जर जास्त पुढे येऊन यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षा दिल्या तर ते नक्कीच समाजाला एक पॉझिटिव्ह विचार नक्कीच देऊ शकतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने समाज पुढे जाईल. बरोबर. आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. जिंतूरहून सुनील बोलतायत आपल्याशी. बोला सुनील, प्रश्न विचारा. हा, हॅलो मॅम. मॅम मी यूपीएससीचे प्रिपरेशन करतोय गेल्या 1 वर्षापासून. तर एका वर्ष मी यूपीएससीचे प्रिपरेशन करतो 1 वर्षापासून. तर मला राज्यसेवेचा यावर्षी अटेम्प्ट द्यायचा आहे. तर याच्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी मला स्पेसिफिक कोणत्या गोष्टीवर लक्ष देणं लागेल, कारण थोडा अप्रोच वेगळा आहे दोन्ही एक्झामचा. अच्छा, तर मी कोणत्या गोष्टीकडे जास्त फोकस असावं? बरोबर बरोबर. कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस त्यांनी केला पाहिजे, कुठल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या या परीक्षांचा विचार करताना त्यांनी केला पाहिजे? ओके, बेसिक गोष्टींमध्ये तुमचा अभ्यास सातत्यपूर्ण, ते तर सांगितलंच आहे. शिवाय तुमचे विचार बदला,
विचाराच्या दृष्टीने म्हणजे सकारात्मकतेच्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. बरोबर. आणि त्यांनी मला वाटतं अटेम्प्ट केलेलं आहे, एक अटेम्प्ट त्यांचा झाला, तयारी करतायत. मग तयारी करताना फक्त एकाच घटकाची न करता समाजातले वेगवेगळे घटक तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. बरोबर. जसं आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं, जर तुम्ही एक विद्यार्थी म्हणून तयारी करता आहे तर तुम्हाला सामाजिक घटक, तुम्हाला समाजातल्या लोकांशी बोलता आलं पाहिजे. अगदी खरं. समाजातल्या लोकांशी वाद घालता आलं पाहिजे, गटचर्चा घडवून आणली पाहिजे आणि जेणेकरून भरपूर साऱ्या लोकांची मतं तुम्हाला कळतील. म्हणजे नक्की बदल जो आहे तो कशा पद्धतीने हवा आहे या गोष्टींचं नॉलेज त्यांना नक्कीच मिळेल. तुम्ही आता म्हणालात की समाजातल्या सर्व त्या घटकांशी त्यांनी मिळून किंवा त्यांचे विचार आत्मसात करणं आणि आपले विचार पुन्हा लोकांपर्यंत मांडणं महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशनचा याच्यात किती फायदा होतो? कम्युनिकेशन असेल तरच विद्यार्थी बोलू शकतो किंवा जो कोणी अपियर होणार आहे तो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. विचार वेगवेगळे आहेत पण ते नियमाच्या आधारे आहेत का, घटनेच्या आधारे आहेत का, न्यायाच्या आधारे आहेत का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने सगळ्या बाजूने विचार करून मग विचार परखडपणे मांडणं, एक्झॅक्टली, हा कॉन्फिडन्स त्यांना मिळवणं गरजेचं आहे. आणि तो जर मिळवला तर नक्कीच ते विद्यार्थी परीक्षा व्यवस्थित देऊ शकतात. निश्चितपणे. आणखी एक फोन आला, तो घेऊया. दौंडहून बाळासाहेब शिंदे बोलतात आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. हा मॅम. बोला. हॅलो. बोला. नमस्कार. नमस्ते मॅम. की 10वी आणि 12वी ह्यामध्ये आपल्या मुलांना साधारण टक्केवारी काय पाहिजे? 10वी 12वी झाल्यानंतर जेव्हा आपण BA BCom किंवा BSc करू त्याच्यानंतर खरं तर आपण UPSC MPSC करू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाने कोणती साईड घेतली याचा एवढा काही मला वाटतं फरक या परीक्षांवर पडणार नाहीये. त्यामुळे 10वी 12वी पासूनच जर ते या परीक्षेच्या तयारीला लागले तर पुढे जाऊन त्यांना जास्त निश्चितच फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. कारण या प्रवेश परीक्षांची, ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यांची मुख्य पात्रता आहे पदवी. आणि ती पदवी कोणत्याही विषयातली पदवी विद्यार्थ्यांनी घेतलेली असली पाहिजे. बरोबर. तेव्हा मग तो आर्ट्स साईडचा असून दे, कॉमर्स साईडचा असून दे किंवा सायन्स साईडचा असून दे, इव्हन IT सेक्शनमधला असेल तरी देखील पदवी ही पूर्ण पाहिजे. अगदी. तेव्हा पदवी घेऊन पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांची मुलं UPSC आणि MPSCसाठी अप्लाय करू शकतात. या परीक्षेचं नेमकं काय स्वरूप असेल ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारालय कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांबद्दल खरं तर बोलतो आहोत. मला UPSC परीक्षेबद्दल थोडीशी माहिती हवी. कसं असतं स्वरूप किंवा साधारण आता त्याचे अर्ज कधी सुरू होतील? ओके. UPSC परीक्षा ही 3 टप्प्यात घेतली जाते, हे तर मी अगोदर सांगितलं. इव्हन MPSCची परीक्षा पण त्याच आधारावर घेतली जाते. साधारणतः UPSCची परीक्षा ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाते. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही पूर्व परीक्षा आणि त्यानंतरची मुख्य परीक्षा ही साधारणतः डिसेंबरमध्ये होते. आणि त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. ओके. हे झालं UPSC बद्दल. आणि MPSC बद्दलची आता MPSC साठी आणि किंवा UPSC साठी जर तुम्हाला अधिक त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर 2 वेबसाईट्स आहेत. www.upsc.gov.in किंवा www.mpsc.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध होईल. म्हणजे प्रत्येक वेळी वार्षिक घडामोडी ज्या काही घडत आहेत, जे काही चेंजेस होतात त्याची रेग्युलर माहिती त्यांना निश्चितपणे मला वाटतं संकेतस्थळावर आणि सगळी माहिती व्यवस्थित उपलब्ध असतेच सहज. बरोबर. आणखी एक फोन आला जो मगाशी ड्रॉप झाला होता. गुजरातहून विजय कुमार बोलतात आपल्याशी पुन्हा एकदा. बोला विजय कुमार, प्रश्न विचारा. बोला. मॅम नमस्ते. बोला. नमस्कार. हा मी गुजरात बॉर्डरवरून बोलतोय. बोला. राजस्थानहून. तो मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. हा. तर आता मी रिटायर व्हायला लागलोय. नमस्ते मॅम. बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज विजय कुमार पूर्ण बंद करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा. तुम्हाला सल्यूट माझा. रिटायर्ड मला वाटतं ते झालेले आहेत, पण हरकत नाही. त्यांनी त्यांच्या मला वाटतं मुलासाठी विचारला असेल प्रश्न किंवा मुलीसाठी. मला एक विचारायचं आहे त्यांच्याच प्रश्नाला खरं तर धरून की या ज्या MPSC किंवा UPSCच्या ज्या शासकीय सेवांच्या ज्या परीक्षा आहेत याच्यात मुलांचं प्रमाण येण्याचं जास्त आहे की मुलींचं? आत्ताच्या काळात बघायला गेलं तर मुली कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही आहेत.
तेव्हा मुलींचं प्रमाण जास्त असलं तरी मुलांनी ह्याच्यामध्ये यायला हरकत नाही आणि मुलींचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. पण दोघांची इथे गरज आहे. ज्याला अभ्यास करण्याची इच्छा आहे, ज्याला पुढे जाण्याची इच्छा आहे, ज्याला IAS IPS व्हायचं आहे, ज्यांना शासकीय सेवेत यायचं आहे, मग तो मुलगा असो व मुलगी, बरोबर, दोघांनी तो भेद नसायला पाहिजे. आता मगापासून आपण या अभ्यासक्रमाची कशी तयारी करायची हे तर तुम्ही सांगितलं, पण ही झाली आपल्याकडे जी पुस्तकं असतील किंवा जे पुस्तकी ज्ञान असेल किंवा सामान्य ज्ञान असेल किंवा ज्या काही चालू घडामोडी असतील ते यासाठी. पण मानसिक दृष्टीने तयारी पण तितकीच मला वाटतं महत्त्वाची आहे. घरच्यांची पण ती मानसिकता होणं महत्त्वाची आहे. पालकांनी आणि मुलांनी यावेळेस त्यांच्यातले नातेसंबंध कसे असायला हवेत? आता काय होतं, सध्या 10वी आणि 12वी चालू आहे म्हणजे फक्त अभ्यास कर आणि अभ्यास कर, पण इथे करंट इव्हेंट्स पण विचारले जातात जे बोर्डाला विचारले जात नाहीत. म्हणून मग विद्यार्थ्यांनी जर फावल्या वेळेमध्ये वर्तमानपत्र चाळले, एखादे मॅगझिन्स चाळले आणि जेव्हा कधी त्यांना रिलॅक्स वाटेल तेव्हा त्यांनी दुसऱ्या विषयाचा अभ्यास केला तरी देखील चालू शकेल. किंवा एक कुटुंबाकडून त्यांना जो भावनिक आधार मिळाला पाहिजे, आर्थिक आधार मिळाला पाहिजे, तो जर पुरवला तर हे विद्यार्थी नक्कीच पुढे जाऊ शकतात. आणि अभ्यासासाठी अभ्यास करायचा, पण जो अभ्यास तुमचा चालू आहे त्या अभ्यासावरतीच तुम्ही स्वतःचे मत मांडलीत आणि उत्तरं तयार केलीत, स्वतः उत्तरं लिहायला शिका. अगदीच प्रत्येक वेळी गाईडमधून वाचायचं किंवा एक ठरलेल्या ठोकताळ्याप्रमाणे उत्तरं द्यायची. थोडीशी स्वतःची मतं मांडा, स्वतःचे विचार मांडा, म्हणजे तुम्हाला यश निश्चितपणे. आणखी एक फोन आलाय, तो सुद्धा घेऊया. सचिन बोलतात पुण्यातून. बोला सचिन, प्रश्न विचारा. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग, बोला. मी सचिन कुंभारकर बोलतोय मॅम, पुण्यावरून. बोला मॅम. आता एक्झॅक्ट मी ग्रॅज्युएशन करतोय, तर लास्ट टाइम अशी ऍड आलेली की टीव्हीला की 30% आपल्या जागेसाठी कपात केलेली आहे. तर सध्या मॅडम मी त्या फील्डकडे ट्विस्ट होऊ का नको, का माझं जे करिअर आहे त्यावरती मी सध्या फोकस करू? तुम्ही लास्ट इयरला आहात, कोणत्या साइड मधून करताय तुम्ही? मॅम मी इंजिनिअरिंगला आहे, आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून आहे. सध्या तर मी ग्रॅज्युएशन लास्ट इयरला आहे. तसा मेसेज आलेला की न्यूज मध्ये वाचलं की 30% कपात केलेली आहे जागांमध्ये, ऍड निघत नाहीये. मी एक्झॅक्ट त्या फील्डकडे वळू का की माझ्या करिअरवर सध्या फोकस करू? कारण प्रशासकीय सेवेत रुजू हो अशी इच्छा आहे एक माझी. अच्छा, त्यांना इच्छा तर आहे प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची, मात्र दोलायमान स्थिती पाहायला मिळते. बरोबर. पण आता इथे असं आहे, जेव्हा जिथे जॉब करायचा आहे, जिथे आपल्याला मनाला सॅटिस्फॅक्शन वाटतं, त्या दृष्टीने जर त्यांनी जॉब निवडला तर ते अधिक चांगलं आहे. पण ऑलरेडी ते इंजिनियर ही पदवी इंजिनिअरिंगची शेवटच्या वर्षाला आहे, ती मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतोय का? कारण नाही तर याच्याच अगोदर त्यांनी हा विचार केला असता की मी UPSC आणि MPSC साठी तयारी करतो. पण तरीही काही हरकत नाहीये. समजा त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यांची इच्छा असेल या सेवेत यायची, तर नक्कीच त्यांनी म्हणजे ह्या ज्या न्यूज येत आहेत की जागा आहेत नाहीत याची कन्फर्म माहिती करून मगच. अगदी खरं. म्हणजे तुमची जर MPSC UPSC ला तयारीची जर प्रबळ इच्छा असेल, तेवढी मेहनत घेण्याची जर तयारी असेल, तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी उडी मारायला निश्चितपणे हरकत नाहीये. तुम्ही इथे आलात आणि UPSC MPSC बद्दल आम्ही आतापर्यंत या परीक्षांचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे, पण त्याचे नेमके काय फायदे आहेत, त्यासाठी नेमकी भावनिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर, मानसिक आणि शारीरिक या चारही पातळ्यांवर नेमकी कशी तयारी करायची याबद्दल एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल खरंच आभार. विचारा लाईव्हमध्ये मात्र आपल्याला आता इथेच थांबायचे. उद्या पुन्हा भेटायचे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.